समोरच्या शत्रूचा प्राण अचूक घेईल ज्याचा बाण, समोरच्या शत्रूचा प्राण अचूक घेईल ज्याचा बाण, ज्याशी कवच कुंडलाचे वरदान प्राण सुद्धा जो देईल दान, ज्याशी कवच कुंडलाचे वरदान प्राण सुद्धा जो देईल दान, इंद्राने ज्याच्या दारी टेकविला आपला माताही, त्या धनुर्धराची दानशुराची शूरवीराची गाथाही. रविकुंतीचा पुत्रासा हा कर्ण म्हणून जगास ठावा, रविकुंतीचा पुत्रासा हा कर्ण म्हणून जगास ठावा, कुरुक्षेत्र तो गाजविणारा रणांगणाचा होता छावा, कुरुक्षेत्र तो गाजविणारा रणांगणाचा होता छावा, परी आयुष्याची नाव जयाची लुटली नशिबाच्या लाटांनी, त्या धनुर्धराची दानशुराची शूरवीराची गाथाही. वाचत जाता मृत्युंजय हा पानोपानी, वाचत जाता मृत्युंजय हा पानोपानी, जन्मून येईल एक कर्ण तुमच्याही मनी, कारण दैवाचा दुर्दैवी फेरा कोणाला चुकला नाही, अशाच धनुर्धराची दानशुराची शूरवीराची गाथाही, अशाच धनुर्धराची दानशुराची शूरवीराची गाथाही. नमस्कार, मी ऋषिकेश खारगे कुंडल. खर तर आम्ही काही दिवसापूर्वी वाचन कट्टा सुरू केलेला आहे कुंडलमध्ये, आणि अनेक ग्रंथांवरती कादंबऱ्यांवरती आमचं चर्चा विचार मंथन चालू असतं. परंतु मी जी आज कादंबरी तुमच्या पुढे घेऊन आलेलो आहे ती निश्चित तुम्हाला आणि मला नवीन नाही, कारण प्रत्येक मराठी मनावरती काळजावरती कोरलेलं नाव म्हणजे मृत्युंजय ही कादंबरी आहे. शिवाजी सावंत यांनी तरुणपणामध्ये कर्णासारख्या महाभारतातल्या एका उपेक्षित पात्रावरती लिहिलेली ही कादंबरी प्रत्येक सामान्य माणसाचा नायक म्हणून आज प्रत्येकाच्या काळजामध्ये कर्ण ठसलेला आहे, तो केवळ शिवाजी सावंत यांच्यामुळे. खर तर मला कायम असं वाटतं, एक अध्यात्मातला सुद्धा एक छोटासा भाग म्हणून मी जेव्हा अभ्यास करतो, दुर्योधनाच्या बाजूची दोनच पात्र आपल्याला आपलीशी वाटतात. त्यातला एक म्हणजे महारथी कर्ण आणि दुसरा म्हणजे अश्वत्थामा. खर तर हा कर्ण प्रत्येकाला आपला वाटावा याचं कारण असं आहे की यावरती अनेक समीक्षकांनी पारायण केली, अनेक वाचकांनी पारायण केली, परंतु माझ्यासारखा एक सामान्य वाचक म्हणून मी जेव्हा सांगतो तेव्हा मला असं वाटतं की माणसाला प्रत्येकाला आयुष्यामध्ये कधी ना कधी असं वाटतं की मी पात्रतेचा असून सुद्धा मला डावललं गेलं, खरं तर माझा अधिकार असताना मला डावललं गेलं, माझं पद मला खरं तर मी पात्र होतो त्या पदासाठी, परंतु मला माझ्यावरती अन्याय झाला. आणि त्यामुळं प्रत्येक व्यक्तीला जेव्हा आपल्यावरती अन्याय झालेला आहे, आपली पात्रता असताना आपल्याकडे गुण असताना सुद्धा आपल्याला डावललं गेलेलं आहे असं वाटतं ना, तेव्हा तेव्हा आपल्या मनामध्ये कर्ण जन्म घेत असतो. आणि मला वाटतं की हे वाचत असताना कादंबरी, मी जसं कवितेच्या शेवटी खरं तर ही कादंबरी वाचून झाल्यानंतर इयत्ता 12वीत मी ही कविता लिहिलेली जी सुरुवातीला सांगितली, खरं तर हा मृत्युंजय वाचत असताना प्रत्येकाच्या मनात एक नवा कर्ण जन्माला येतो. ही ताकद या कादंबरीची आहे. यापेक्षा मी जास्त काही सांगत नाही, परंतु एकच विनंती तुम्हा सर्वांना आहे, मला कायम असं वाटत राहिलेलं आहे की ही कादंबरी वाचून झाल्यानंतर खरं तर आपण कुणाला जज करणं योग्य नाही. म्हणजे बऱ्याचदा पांडव असतील, कृष्ण असेल, या सगळ्याला आपण आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करतो की काय, असं ही कादंबरी वाचून झाल्यानंतर वाटू शकतं. परंतु मला असं वाटतं आपण निखळ मनाने ही कादंबरी वाचावी. निश्चितपणानं कर्णाची बाजू आणि कर्णाचं चरित्र महात्म्य या कादंबरीतून सांगितलेलं आहे, पण म्हणून दुसऱ्या कुणाला कमी लेखणं हे खरं तर आपण एक वाचक म्हणून करता कामा नये. कारण महर्षी व्यासांनी हे महाभारत लिहिताना प्रत्येक गोष्ट अतिशय काळजीपूर्वक लिहिलेली आहे, आणि त्यातलाच एक कर्ण हा तुमच्या आमच्या पुढे आणलेला आहे. तो आपण निखळ मनानं वाचावा, आणि निश्चित ज्यांनी वाचलंय त्यांनी या कमेंटमध्ये मला सांगावं. धन्यवाद.